सायलेंटवर टाकायला विसरले बहुतेक. हॅलो, बोल. अगं कुठे आहेस तू? आणि आज लेक्चरला का नव्हतीस? नाही, मी नाही आले कॉलेजला आज. पण का? नाही, नथिंग सिरियस. जरा बरं वाटत नव्हतं, पण आय एम ओके नाऊ, डोंट वरी. बरं ऐक ना, मी फोन ठेवू का? आणि काही अर्जंट नसेल ना तर प्लीज फोन नको करूस. का? तुझ्या फ्रेंडचा कॉल आलेला, तुझ्या घरच्यांना आवडत नाही का? अरे नाही, तसं नाही. माझ्याकडे फोन आहे, घरी माहीत नाही आहे ना. कोणाला समजलं तर खूप प्रॉब्लेम होईल. मी कॉलेजला येते. ओके, बाय बाय. हां, बाय. पिहू, काय दच खायला काय झालं? काय मी विचारतीये तुला काहीतरी. नाही, काही नाही. तू इकडे का आली आहेस? अगं अनु किचन मध्ये आहे. पिहू, मला काय वाटतं, तुझा आणि भाऊजींचा वाद झाला ना, त्यामुळे अनु खूप डिस्टर्ब आहे. अगं तू जातेस का, जरा बघतेस का त्याच्याकडे? नाही म्हणजे जाच तू, तिला बरं वाटेल ग. बघते मी. हां. आई, तू नको ना रडूस. तू नको ना वाईट वाटून घेऊस. सॉरी पिऊ, माझ्यामुळे तुझी ही ट्रॉफी तुटली. नाही, तुझ्यामुळे नाही फुटली आहे. आणि असू दे ना, मी ह्या वर्षी परत मेहनत करेन. चांगला अभ्यास करून पुढच्या वर्षी पुन्हा ट्रॉफी मिळणार. पण तुझी ही ट्रॉफी परत नाही ना येणार. मला नाही आवडत अविनाश तुझ्याशी असे वागतात. काय इतकं तुटकपणे वागतात तुझ्याशी. मला खूप वाईट वाटतं. कधी कधी खूप रागही येतो. कशाचंच कौतुक नसतं त्यांना तुझ्या बाबतीत. असे नव्हते ते पिहू आधी. तुझा जन्म झाला ना, तुला हातात घेऊन मला म्हणाले की अनु, ही आपल्या प्रेमाची निशाणी आहे. आपल्या दोघांना आयुष्यभर जोडणारा दुवा आहे हा. फोन लॉक आहे. पासवर्ड काय असेल? पिऊचा वाढदिवस. पिऊचा वाढदिवस. प्रथमचा वाढदिवस. काय असेल? कसं काय विसरू शकते मी? लाडकी आई. लाडक्या आईचा वाढदिवस, नाही तर तिचं नाव. वाढदिवस अनुचा का? नाव देवा, प्लीज प्लीज. तू त्यांचं वागणं जास्त तू का रडतेस वेडी मुलगी? तू हे सगळं विसरून जा. त्यांचं वागणं मनावर घेऊ नकोस. हा,
तू छान कॉलेजला जात जा, तू भरपूर अभ्यास कर, हा खूप शिक. अभ्यास तर मी करतेच आहे. मला ना खूप यश मिळवायचंय, इतकं की बाबा समोरून माझ्या मेहनतीची दखल घेतील. बाबांची एक शाबासकी मिळावी म्हणून तर मी इतकी धडपड करते. नक्की घेतील दखल. एक ना एक दिवस त्यांना जाणीव होईल की आपली मुलगी किती गुणी आहे, किती शहाणी आहे. आणि या मधल्या काळातली सगळी कसर ना ते भरून काढतील, इतकं प्रेम करतील तुझ्यावर, खात्री आहे माझी. हा, तू रडू नकोस. हे घे, डबा घे, सांभाळून जा बाळा. आई तू पण सांभाळून राहा, काकूच्या जास्त नादी लागू नकोस. हो. ए पिहू, तुला आधीच एवढा उशीर झालाय कॉलेजला जायला, त्यात हा डबा तू कुठे घेऊन जाणार आजीकडे? ऐक ना, राहू दे आज डबा. नाही नाही, मी करेन मॅनेज. वडील कितीही नाराज असले तरी त्यांच्यासाठी मुलीचा कन्सर्न काय असतो हे मला माहिती आहे. तुझ्या बाबांना तुझ्या हातची भाजी नक्की मिळेल, डोंट वरी. माझी गुणी पोर आहे ती. जा, सांभाळून जा हा, आणि लवकर ये. किती समजूतदार झाली आहे पिहू. घरातल्या वातावरणामुळे लहान वयातच खूप समज आली आहे तिला. म्हणूनच कधी कधी खूप काळजी वाटते तिची. नाव आणि वाढदिवस एकत्र. देवा प्लीज, देवा प्लीज. तू मला मात दिलीस ना तू. सगळ्यांसमोर माझा अपमान केलास, मला खोटं ठरवलंस ना. आता बघ मी तुझी कशी वाट लावते ते. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. सात वाजत आले. पिहू अजून कशी घरी आली नाही. आईकडे तर कॉलेजला जाता जाताच जाणार होती, मग आता का इतका वेळ लागला? काय ग, तुझी आगाऊ लेक अजून घरी आली नाही का? बहिणी आत्ताशी 7 वाजतायत ना, येईल ती. येईल ना. मित्र मैत्रिणींबरोबर उंडारण्यातून वेळ मिळाला, घराची आठवण झाली की येईल घरी परत. सत्य आहे. अशी काय बघतेस माझ्याकडे? तरुण मुलगी आहे, वेळीच आवर घाल तिला. जेन्युअनली काळजी वाटली म्हणून बोलते. तुमची काळजी कळते मला बहिणी.
पण आज कॉलेजला जायला उशीर झाला तिला, म्हणून कदाचित नोट्स घेत बसली असेल. अरे देवा, अजून कुकरच्या शिट्ट्याच होत आहेत. अरे तू कुकर थंड होणार कधी आणि तू मला जेवायला वाढणार कधी? तुला माहिती ना मला गोळ्या खायच्या असतात त्या. हो आई, सगळं तयार आहे. तुम्हाला वाफाळलेला भात लागतो ना, म्हणून मागून परत कुकर लावला. मी बंद करून आले कुकर, वाढतेच. बापरे, हिचं काय रोज नवीन नवीन काहीतरी असतं. आज तर काय म्हणे वाफळलेला भात तुम्हाला देते. अगं भुकेने माझ्या पोटात कावळे ओरडतायत. आता तू कुकर थंड कधी होणार, तू मला वाफळलेला भात कधी देणार? आई गो, काय करू रे देवा. आई गो. थोडा वेळ वाट बघा आई, तुम्हाला मस्त गरमागरम तमाशा बघायला मिळेल. तुम्ही तहान भूक सगळं विसरून जाल. काही म्हणालीस मला? हा कोण आहे मी? हा नाही हो, मी कशाला काय बोलेन, काहीच नाही. हे गिफ्ट पाहून पिहूला नक्कीच आनंद होईल. तिचे हरवलेले बाबा परत मिळाल्यासारखं वाटेल तिला. हे घ्या. हा डबा कशाला आणलास? भूक लागली आहे ना तुम्हाला. तिचा कुकर थंड होईपर्यंत आणखी काहीतरी गरम व्हायचं, त्याच्या आधी खाऊन घ्या, पोटाला तेवढा आधार राहील. थोडं बरं वाटलं. अभि, तर तू कसं आज लवकर आलास? कसं म्हणजे एक मीटिंग होती क्लायंट बरोबर, मीटिंग संपली घरी आलो. अरे हातात काय तुझ्या? हे हा गिफ्ट आहे. माझ्यासाठी. नाही ग, पिऊसाठी आहे. अगं काय झालं, तिला ना कॉलेजमध्ये एक ट्रॉफी मिळाली होती, जिंकली ती. ती ट्रॉफी माझ्या हातून तुटली. म्हटलं जाऊ दे, तिच्यासाठी एक गिफ्ट घेऊन जाऊया, है ना. अच्छा, त्या कार्टीचा पुळका कधीपासून यायला लागला तुला? ती माझीच आहे. पुळका काय, एखाद्या माणसाने एखादी गोष्ट चांगली केली तर ती अप्रिशिएट करायला पाहिजे ना. तू नव्हती करत लहानपणी आम्हाला अप्रिशिएट, मग तिला अप्रिशिएट केलं तर काय प्रॉब्लेम आहे? करा करा, तुम्ही हे कौतुक करा. आज तुम्ही जितकं जास्त पिऊचं कौतुक कराल ना, तेवढी जबराट शिक्षाही तिला मिळणार. खूप उंच गेलेला पतंग असतो ना, तो कापण्याची मजा काही औरच असते. पिऊ कुठे आहे? कॉलेजमधून अजून आली नाही. अनु, अगं घाबरतेस काय? सांग ना भाऊजीना. भाऊजी, आज पिहूला कॉलेजला जायला जरा उशीरच झाला, म्हणून मग बुडलेल्या लेक्चरच्या नोट्स काढत असेल. हो ना? हो, नोट्स काढत असेल. मी काय म्हणते अनु, एक काम कर, तिला फोन करून विचारून घे. फोन? अगं पियूकडे कुठे आहे फोन? या 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 मॅडम, दिवस मावळला आणि तुम्ही उजाडलात. एवढे कसे झेंडे लावायला गेले होतीस ग बाहेर? काय बोलतेस, कसले झेंडे वगैरे? आई थांब ना, ती आत्ता आली आहे कॉलेजवरून, श्वास तर घेऊ दे तिला. झाला असेल उशीर, ठीक आहे. ते कंजे दे तिला. हे तिच्यासाठी दे तिला. तुझ्यासाठी एक गिफ्ट. गिफ्ट आणलं तुझ्यासाठी.
वाजतोय? अभि तुझा? ही रिंगटोन माझी नाही सीमा तुझा? नाही माझं पण नाही आई. दादाचा आहे का? दादा विसरलाय का फोन? नाही भाऊजी, तिथून आवाज येतोय. पिहूच्या बॅग मधून आवाज येतोय. ओ माय गॉड, घाईत फोन सायलेंटवर टाकायलाच विसरले. काहीतरीच काय. पिहूकडे फोन नाहीये, उगाचच काय. आवाज त्यातूनच येतोय भाऊजी. बघितलेत भाऊजी, यातूनच आवाज येतोय. काय? नाही वहिनी, ती पिऊची बॅग आहे, त्यातून कसा काय फोनचा आवाज आहे? हा फोन तुझा आहे? काय विचारतोय पिहू मी? हा फोन तुझा आहे का? काय विचारता भाऊजी, हिचाच आहे. मी पाहिलं होतं ना हिला सकाळी कोणाशी तरी गुलू गुलू करून बोलताना. कुठल्या तरी मित्राशी बोलत होती ही. काय नाव होते त्याचं? ईशान. ईशान. कमाल झाली या मुलीची. लपून छपून मोबाईल वापरते. एवढं धाडस तरी कसं होतं ग तुला? कधीपासून सुरू आहेत हे उद्योग? बोल नाही तर मुस्कान फोडीन. आणि सीमा काय म्हणत होती? कुणा मुलाशी बोलत होतीस तू? आई ही थोडी ना सांगणार आहे. मला माहिती नाही हिचा पासवर्ड. नाही म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल ना की मी खोटं बोलते तर तुम्ही खात्री करू शकता. एक मिनिट भाऊजी. शेवटचा कॉल चेक करा भाऊजी, त्या ईशानचाच असणार. काकू, तू माझा फोन चेक केलास? हो केला. का नको करू? म्हणजे बाळा मला काळजी वाटते तुझी. तुझ्या आईचं तर काय तुझ्याकडे लक्ष नसतं. मग आम्हाला सगळ्यांना कळायला नको बाहेर जाऊन काय दिवे लावतेस ते. हे धंदे करायला जाते का कॉलेजमध्ये तू? यासाठी पाठवतो का आम्ही तुला? बाबा, मला ते अवॉर्ड मिळालं ना म्हणून माझे फ्रेंड्स माझ्याकडे पार्टी मागत होते. माझ्याकडे थोडेच पैसे होते म्हणून मी सगळ्यांना वडापाव दिला. त्याचा फोटो आहे हा.
कोण आहे हा? कोण आहे हा? माझा क्लासमेट आहे. खरं सांग ना, बॉयफ्रेंड आहे तुझा? बाबा नाही, तो माझा बॉयफ्रेंड नाही आहे. मी खरंच सांगते, तो माझा मित्र आहे. हा माझा अख्खा ग्रुप आहे, बिलीव्ह मी. काकू उगीच नको त्या गोष्टी डोक्यात घालू नकोस. हे पिहू, आवाज चढून बोलू नकोस. तुझी मोठी काकू आहे ती. पण ही बाबांना खोटं का सांगतेय? मी काय खोटं बोलले? जे खरं आहे तेच बोलले ना आई. सकाळी फोनवर गुलू गुलू करत होती तेव्हाच मला कळलं काहीतरी धनगड आहे या मुलीची. मुळात माझा विरोध असताना तू फोन वापरलासच कसा? बोल, उत्तर हवंय मला. आणि ही फोन वापरते. एक मिनिट. हिच्याकडे फोन आहे ही गोष्ट तुला माहित होती? इकडे बघ माझ्याकडे. ए, हिच्याकडे फोन होतोय तुला माहित? बोल. बोल. हिच्याकडे फोन आहे हे तुला माहित होतं की नाही? बोल, माहित होतं ना तुला? बोल. बाबा प्लीज प्लीज. आता तू वाचवणार तुझ्या आईला माझ्यापासून? हा? बाबा प्लीज आईला शिक्षा करू नका प्लीज. का नाही करायची? नाही, हिचीच फूस असते तुला. भाऊजींनी निक्षून सांगितलं होतं ना की हिला मोबाईल द्यायचा नाही, तरीही तू दिलास. म्हणजे शिक्षा पण हिलाच देणार ना? सीमा बहिणी काय बोलताय तुम्ही? अडनिड्या वयातली मुलगी आहे, कॉलेजला जाते, क्लासला जाते, मला काळजी वाटते. तू काहीही कारण दे, तू का तिला फोन दिलायस हे मला जाणूनच घ्यायचं नाहीये. मुद्दा असा आहे की त्या फोनचं हिने काय केलं? काय केलं बाळा? कोण तो? ईशान? होय होय, ईशान कोण आहे हा? ईशान तोरण तोरण. ए, मध्ये येऊ नको, मी तुळवी ना तुला बाजलो. हा, कोण आहे ईशान? त्याच्याबरोबर वडापाव खायचा असतो का तुला? मेसेज करते तू पोरांना आणि बाप येते तुला गिफ्ट घेऊन. माझा ऐका, मी खरंच फक्त अभ्यासाचे मेसेज आहेत. तुम्ही एकदा चेक करा, त्याच्यात एकही बिनकामाचा मेसेज नाहीये. तू डिलीट केले असशील. इतक्या दिवस फोन हिने सायलेंटवरच केला होता ना. चोराला त्यांच्या त्यांच्या वाटा बरोबर माहिती असतात. बाय द वे, चोरांवरून आठवलं, अनु, हिला फोन घेऊन द्यायला तुझ्याकडे पैसे कुठून आले?